ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातील 1,30,00,000चे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे। या आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 1,26,00,000चे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे। नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत वय वर्ष 29 हा या दुकानातील 1,30,14,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता। या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनामिया यांनी 11 मे रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचंही समोर आलं। तसंच त्याच्या मूळ गावचं नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानात दिलेलं आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज काढून सोबतही तो घेऊन गेला होता। त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या। घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी 100हून अधिक ठिकाणचे CCTV पोलिसांनी तपासले। त्यात आरोपीनं पळून जाताना 8 ते 10 वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचं आणि तो वसईकडे रोडकडे पळून गेल्याचं स्पष्ट झालं। याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना 2 जून रोजी मिळाली होती। नौपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट आबू येथे रवाना झालं। पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीशी चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पाळत ठेवून अखेर त्यास 7 जून रोजी अटक केली। या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून 1,26,00,000चे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या आरोपीस न्यायालयानं 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे। तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता। दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे। आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही। त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल। परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000चा तो हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याला 7 जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि 12 जून पर्यंत पोलीस कोठडी आहे। आरोपीवरती एक पूर्वीचा 2016चा LT-मार्ग पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे। नाही, सध्याचा गुन्हा त्यांनीच केलेला आहे। असे जे कामगार या ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आवाहन कराल? ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील। मागे देखील आपल्या हातात अशाच प्रकारची चोरी झाली होती, त्या देखील जो आहे नौकराचा जो आहे चोरीमध्ये समावेश होता। कशा प्रकारे जे आहे कामगार ठेवण्यापूर्वी मालकांनी जे आहे खबरदारी घेतली पाहिजे? मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचं आहे का, त्यांनी असे काही प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येतील। आरोपी शिक्षण काय होतं? आरोपी हा 10वी शिक्षण झालेलं आहे त्याचं। आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी वह्या तसंच लॉंगबुकचं वाटप करून विद्यार्थ्यांना आगळी भेट देत एक वेगळाच पायंडा पाडलाय।
वास्तविकतः डॉक्टर मडवी यांचं वर्षभर शैक्षणिक कार्य सुरू असते, असे गौरवोद्गार सरस्वती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांनी काढले आहेत. नौपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर सोमवारी डॉक्टर मडवी यांनी विद्यार्थ्यांना तब्बल 20,000 वह्या वाटप केल्या. त्यावेळी ते बोलत होते. नौपाड्यातील भगवती शाळेजवळील भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या जनसंपर्क कार्यालयात काल सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, खासदार नरेश मस्के यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक नारायण पवार, भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, सुनीत जोशी तसंच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर राजेश मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील शेकडो ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनीही गर्दी केली होती. डॉक्टर मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू ठेवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. विविध ठिकाणी काय सांगा? आपण सकाळी टाटा कॅन्सरच्या पेशंट आणि नातेवाईकांना अन्नदान केलेलं आहे. माझ्या मते दरवर्षी मी ते करीन. तसंच आपण पंढरीच्या वारीला पण मेडिकल सर्व्हिस देतो. आपण एकविरा यात्रेला पण वरती जाऊन गडावर मेडिकल सर्व्हिस आहे. जिथे जिथे आपल्याला पोचता येईल तिथे तिथे आपण पोचतो. तर हे काम करण्यात समाधान आहे. आणि मी मगाशी पण बोललो, मी पूर्ण राजकारणी नाही, मी 99% समाजकारण, 1% मी राजकारणी आहे. तर असंच काम माझ्या हस्ते मी होत राहील असं मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि त्याच्यात जे समाधान त्या कुठल्याही कामात नाही. प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आपलं नाव चर्चेत असतं, याचा आपल्याला आनंदच आहे. आपण नाही तर आमचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतलं तर आपला मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असं प्रतिपादन ओळा माजुळा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात बोलताना केले. ठाणे महापालिकेतील विविध कामांच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. आजच नाही तर 2014 पासून प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आपलं नाव चर्चेत होतं. आपलं नाव चर्चेत येतं याचा आपल्याला आनंदच आहे, असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. मात्र मंत्री करायचं की नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील, असंही सरनाईक यांनी सांगितलं. आज सायंकाळी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत सरनाईक यांना विचारलं असता लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक आमदारांचे आणि लोकप्रतिनिधींचे त्यांच्या मतदारसंघातील काही प्रश्न हे प्रलंबित होते. या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधणार आहेत. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्व मतदारसंघातील आढावा घेतला जाईल, असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, यामध्ये प्रताप सरनाईकांचा नंबर लागला. बघा, प्रत्येक वेळेस माझं नाव तर येत आहे बाबा. 2009ला पहिल्यांदा आमदार झालो, माझं नाव आलं. 2014ला पहिल्यांदा आमदार झालो, दुसऱ्यांदा आमदार झालो, तेव्हा माझं नाव आलं. 2019ला तिसऱ्यांदा आमदार झालो, तेव्हाही माझं नाव सुरुवातीपासून येतं. नाव येत राहतं. मी कदाचित नाव आल्यानंतर प्रताप सरनाईक समाधान त्यांना वाटत असेल, अशा प्रकारे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांची भूमिका असेल. त्यामुळे मी समाधानी आहे. माझ्या मतदारसंघातील कामं जी होत आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि मी आधीही म्हणालो की मी स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे, ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम ह्या राज्यासाठी केलेलं आहे आणि त्या कामाचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेनं दिलेलं आहे. 7 लोकसभेचे खासदार निवडून येऊन 46.7%. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंब्रा आंबेडकर पाडा परिसरातील जंगलात एका 14 वर्षीय मेहताब मंसुरी याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मेहताबची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते. मृतक मेहताब मंसुरी हा रहाणबाग मुंब्रा येथील रहिवासी होता. गुरुवारपासून मेहताब गायब होता आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र शनिवारी सायंकाळी एका जंगलात त्याचा मृतदेह आढळल्याचं स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. मेहताबची हत्या अत्यंत निर्दयीपणे करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्याच्या तयारीत आहेत. अद्याप हत्यारे कोण आहेत हे स्पष्ट झालं नाही, मात्र पोलिसांनी तपास सुरू केलाय. पोलिसांचा तपास सुरू असला तरी हत्येच्या कारणांचा आणि हत्यारे कोण आहे त्याचा तपास लवकरच केला जाईल. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर पुढील तपासासाठी पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला होता. अशातच ठाण्यात जोरदार पावसाचं आता आगमन झाले. आज सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू झाली असून त्यामुळे ठाणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसंच पावसामुळे शेतकऱ्यांचे चेहरेही खुललेत, कारण या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळणार आहे. नागरिकांनी मात्र सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. ठाणे महापालिकेनं नागरिकांसाठी तात्काळ मदत सेवा कार्यान्वित केली असून पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून नालेसफाईचं काम वेळेवर पूर्ण केले. तसंच संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जोरदार पावसाच्या या सुरुवातीमुळे ठाणे शहरातील वातावरण सुखद झाले आणि नागरिक आनंदित आहेत. मात्र पुढील काही दिवसांमध्येही हवामान खात्यानं जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.